Homogeneous function. Let f of xy be a polynomial in xy such that sum of the indices of x and y in each term is the same, say n, then it is of the form is called as the homogeneous function of degree n. समजा f of x f is a function of x and y. First term x raised to n, second term x raised to n minus 1 into y, x raised to n minus 2 into y square, x into y raised to n minus 1 and y raised to n. आता x व्हेरिएबल आहे, एक ची पॉवर n, इथं एक ची पॉवर n मायनस वाय ची 1, टोटल बेरीज n मायनस 1 प्लस n मायनस 2 प्लस 2 1 प्लस n मायनस 1 वाय ची n. प्रत्येक टर्मच्या व्हेरिएबलची डिग्री सगळी टोटल डिग्री किती आहे n आहे, म्हणून इट इज द होमोजिनियस फंक्शन ऑफ डिग्री n ऑफ इन एक्स वाय. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल एफ ऑफ एक्स वाय एक्स एन वाय, एक्स क्यूब एक्सची डिग्री 3 ही टर्म आहे, 3x वाय स्क्वेअर एक्सची डिग्री 1 वायची 2 म्हणजे 1 प्लस 2 3, एक्स स्क्वेअर प्लस वाय 2 प्लस 1 3 वायची 3 म्हणजे प्रत्येक टर्मची डिग्री 3 आहे, म्हणून हे काय असेल होमोजिनियस फंक्शन. आता एफ ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4xy प्लस 2y स्क्वेअर, एकची डिग्री 2 एक्स वायची दोघांची मिळून 2 आणि वाय स्क्वेअरची 2, त्यामुळं हे प्रत्येक टर्मची डिग्री 2 आहे, त्यामुळं होमोजिनियस. हे आपल्याला असं लिहिता येतं. आता एक्स स्क्वेअर ह्यातनं कॉमन काढला तर काय होईल, एक्स स्क्वेअर कॉमन काढला की 1 प्लस 4y अपॉन एक्स, एक एक्स कॅन्सल होईल, एक y अपॉन एक्स आणि 2y अपॉन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. दस 1 प्लस 4 इंटू वाय बाय एक्स प्लस 2 इंटू वाय बाय एक्स ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजे प्रत्येक टर्म वाय बाय एक्स रेस टू 1, वाय बाय एक्स रेस टू 2 आणि वाय बाय एक्स रेस टू 0. म्हणजे प्रत्येक टर्म वाय बाय एक्समध्ये आपल्याला लिहिता येते. इफ एफ ऑफ एक्स वाय कॅन बी एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ एक्स रेस टू एन इंटू a0 प्लस a1 इंटू वाय बाय एक्स प्लस a2 इंटू वाय बाय एक्स ब्रॅकेट रेस टू 2 प्लस dash dash plus an into y by x raised to n. Here is the a raised to 0 and its coefficient is the 1, means dy y by x and it raised to 0. Thus we get f of xy equal to x raised to n into phi of y by x, which is the homogeneous function. A function f of xy is a homogeneous function of degree n. Another definition, if on replacing x and y by kx and ky respectively, then it becomes the function multiplied by k raised to n. जर f of x y हे जर फंक्शन असेल त्यामध्ये x इक्वल टू के एक्स आणि y इक्वल टू के वाय ठेवलं तर काय मिळेल मला, k raised to n इंटू एफ ऑफ एक्स वाय. देन दिस फंक्शन इज होमोजिनियस ऑफ डिग्री n फॉर 2 व्हेरिएबल. 3 व्हेरिएबल असतील तर f इज द फंक्शन ऑफ x, y and z. Then replace x by kx, y by ky and z by kz. Then it becomes k raised to n into f of x, y, z. This is the function of 3 variable x, y, z is homogeneous and of degree n. f of x, y, x square plus 3xy plus 5y square. Put x equal to xt, y equal to yt. Instead of k we have taken is t. xt square plus 3xt into yt plus 5 into yt bracket square, t square x square plus 3xy t square 5y square t square common काढले की x square plus 3xy plus 5y square, which is the original function, that is the f of xy. Thus we can express f of xt yt equal to t square into f of xy. Thus in terms of f of xy, then we say this is the function of degree 2. ठीक है. Consider the example function root x minus root y upon x minus y. आता न्यूमरेटरमधून रूट एक्स कॉमन काढू आणि डिनॉमिनेटरमधून एक्स कॉमन. रूट एक्स कॉमन काढल्यावर इथं 1 राहील, 1 मायनस रूट वाय अपॉन रूट एक्स अपॉन एक्स कॉमन काढले की 1 मायनस वाय बाय एक्स. हे रूट एक्स अपॉन एक्स म्हणजे डिनॉमिनेटरला रूट एक्स येईल, डिनॉमिनेटरला रूट एक्स आणि इथं काय असेल वाय मायनस वाय बाय एक्स अपॉन 1 मायनस वाय बाय एक्स, दॅट इज 1 अपॉन एक्स रेस टू हाफ
into 1 minus under square root y by x and 1 minus y by x. हे 1 आणि ही टर्म y बाय एक्समध्ये ही y बाय एक्समध्ये 1 म्हणजे सुद्धा y बाय एक्स रेस टू 0 दॅट इज द 1. म्हणजे ही सगळं फंक्शन कशामध्ये y बाय एक्समध्ये दॅट इज द फंक्शन ऑफ y बाय अँड हिअर इज द एक्स रेस टू मायनस हाफ. हेन्स इट इज द होमोजिनियस फंक्शन ऑफ डिग्री n इक्वल टू मायनस हाफ. ठीक आहे. आता युलर्स थेरम ऑन होमोजिनियस फंक्शन. If z is a function of xy is a homogeneous function of xy of degree n, then z is the function of x and y and which is the homogeneous function and each term having degree n and that term contains x singleton x or singleton y or product of x and y and its powers. ठीक आहे. जर झेड होमोजिनियस फंक्शन असेल ऑफ डिग्री n देन एक्स इंटू डॅबा झेड बाय डॅबा एक्स प्लस वाय इंटू डॅबा झेड बाय डॅबा वाय म्हणजे झेडचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स अँड विथ रिस्पेक्ट वाय अलॉंग विथ एक्स अँड वाय इज द एन झेड where n is the degree of the homogeneous function and z is the original function and value of this is the nz for all xy in the domain of the function. आता एखादा एक्झाम्पल न हा रूल यूज करू आपण. इफ z इक्वल टू एक्स रेस टू n and log of y by x, z is a function of x and y, z is the x raised to n into log of y by x means given is the x raised to n log of x which is of the form x raised to n into phi of y by x, that is the homogeneous function of degree n. z is a homogeneous function of xy of degree n. We know Euler's theorem. If z is a homogeneous function of x and y of degree n then x into dabba z by dabba x plus y into dabba z by dabba y equal to nz. Using 1 2 3 a value of this is a nz. N is the here n in n is the n and z is the n is the n and z is the x raised to n into log of y by x. Thus we get the value of this is the n into x raised to n into log of y by x which is the value of x into dabba z by dabba x प्लस वाय इंटू डॅबा झेड बाय. आपल्याला ह्याचं पार्शियल डेरिव्हेटिव्ह न काढता युलर्स थेरमचा यूज करून याची व्हॅल्यू काढता आली युजिंग द युलर्स थेरम. नेक्स्ट एक्झाम्पल. इफ झेड इज द एक्स रेस टू 1/4 प्लस वाय रेस टू 1/4 अपॉन एक्स रेस टू 1/5 प्लस वाय रेस टू 1/5 दिस इज द गिवन फंक्शन झेड. तर न्युमेरेटरमधून एक्स रेस टू 1/4 कॉमन काढला, डिनॉमिनेटरमधून एक्स रेस टू 1/5 कॉमन काढलं. काय होईल 1 प्लस वाय बाय एक्स रेस टू 1/4. इथं 1 एक्स रेस टू 1/5 कॉमन काढले की 1 प्लस वाय बाय एक्स रेस टू 1/5. ठीक आहे. एक्स रेस टू 1/4 मायनस 1/5 अँड फंक्शन ऑफ वाय बाय एक्स. वन बाय फोर मायनस 1/5 is the 5 minus 4/4 into 5 that is 1/20. Thus z equal to x raised to 1/20 phi of y by which is the homogeneous function of degree 1/20. Z is a homogeneous function of degree 1/20. By Euler's theorem, z is a homogeneous function of degree n. Then x into dabba z by dabba x plus y into dabba z by dabba y equal to nz. Here is the n is the z is the दिलेलं फंक्शन x रेस टू किती z फंक्शन किती होता z फंक्शन किती आहे दिलेलं z असेल तो z x रेस टू वगैरे आणि n ची व्हॅल्यू किती 1/20. इथं 1/20 कसं होईल nz 1/20 आणि z किती आहे x रेस टू 1/4 प्लस y रेस टू 1/4 अपॉन x रेस टू 1/5 प्लस y रेस टू 1/5 विच इज द व्हॅल्यू ऑफ x डॅबा z बाय डॅबा x प्लस y इंटू डॅबा z बाय डॅबा युजिंग Euler's theorem. दॅट इज द n अँड दॅट इज द z. ठीक आहे.
युलर्स थेरम काय आहे आपण आत्ताच बघितलं. इफ झेड इज अ होमोजिनियस फंक्शन ऑफ डिग्री एन देन एक्स इंटू डॅबा झेड बाय डॅबा एक्स प्लस वाय इंटू डॅबा झेड बाय डॅबा वाय इक्वल टू एन झेड. हे जे आहे याला युलर्स थेरम म्हटलेलं आपण. ठीक आहे. झेड अ होमोजिनियस फंक्शन ऑफ एफ ऑफ एक्स अँड वाय ऑफ डिग्री एन देन एक्स इंटू डॅबा झेड बाय डॅबा एक्स प्लस वाय इंटू डॅबा झेड बाय डॅबा इज द एन झेड. एन इज द डिग्री ऑफ होमोजिनियस फंक्शन झेड. हा झाला फर्स्ट पार्शियल डेरिव्हेटिव्ह. जर त्याच वेळेस झेडचं सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स इंटू एक्स स्क्वेअर प्लस 2xy इंटू डॅबा स्क्वेअर झेड बाय डॅबा एक्स डॅबा वाय प्लस वाय स्क्वेअर इंटू डॅबा स्क्वेअर झेड बाय डॅबा वाय स्क्वेअर. ह्याची व्हॅल्यू किती असेल एन इंटू एन मायनस वन इंटू झेड. इथं सिम्पली एन झेड आहे, इथं काय असेल एन इंटू एन मायनस वन. पण याला फक्त युलर्स थेरम म्हटलेलं आहे आपण, याला नाही. ठीक आहे. हा काय देतो एक्स इंटू डॅबा झेड बाय डॅबा एक्स प्लस वाय इंटू डॅबा झेड बाय डॅबा वायची व्हॅल्यू आणि ती किती असते एन झेड. हा काय करतो सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ झेड विथ रिस्पेक्ट टू एक्स, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ झेड विथ रिस्पेक्ट टू एक्स अँड वाय, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ झेड विथ रिस्पेक्ट टू वाय स्क्वेअर with respect to y and along with x square 2xy and y square coeval its sum is the n into n minus 1 into z. आता दिलेलं एक्झाम्पल बघू. इफ एफ ऑफ एक्स वाय इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इंटू साइन इनवर्स ऑफ वाय अपॉन एक्स देन शो दॅट एक्स इंटू डॅबा एफ बाय डॅबा एक्स प्लस वाय इंटू डॅबा एफ बाय डॅबा वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स वाय. आता एफ इज अ होमोजिनियस फंक्शन आहे का बघू आपण की एफ ऑफ एक्स वाय इज द एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इंटू साइन इनवर्स ऑफ वाय बाय एक्स. आता इथून एक्स स्क्वेअर कॉमन काढलं की काय राहील 1 मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर बाहेर आलं, एक्स अंडर स्क्वेअर रूटमधून एक्स स्क्वेअर बाहेर आलं एक्स इंटू अंडर स्क्वेअर रूट 1 मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर इंटू साइन इनवर्स ऑफ वाय बाय एक्स. 1 वाय बाय एक्स and its square and y by x. This is the function of y by x and here is the x. Thus f is the homogeneous function of degree 1. By Euler's theorem, f is the homogeneous function of degree n, then x into daba f by daba x plus y into daba f by daba y equal to nf. आपल्या थेरममध्ये झेड असेल तर डॅबा झेड बाय डॅबा एक्स डॅबा झेड बाय डॅबा वाय इक्वल टू एन झेड. एफ असल्यामुळं एफ. आता एनची व्हॅल्यू 1 म्हणजे हा एफच येईल फक्त. ठीक आहे. एफची व्हॅल्यू किती आहे एक्स स्क्वेअर अंडर स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इंटू साइन इनवर्स ऑफ वाय बाय एक्स आणि एनची व्हॅल्यू हिअर इज द 1, दॅट इज द सिम्पली 1. आणि हे म्हणजे काय दिलेलं फंक्शन आहे एफ ऑफ एक्स वाय, दॅट इज एक्स डॅबा एफ बाय डॅबा एक्स प्लस वाय डॅबा एफ बाय डॅबा इज द एफ ऑफ एक्स वाय. एक्स अंडर स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इंटू साइन इनवर्स ऑफ वाय बाय एक्स इज द एफ ऑफ एक्स वाय. हा झाला फर्स्ट. आता दुसरा पार्ट त्यातला, ह्याची व्हॅल्यू काढायची आपल्याला एक्स स्क्वेअर इंटू डॅबा स्क्वेअर एफ बाय डॅबा एक्स स्क्वेअर प्लस 2xy इंटू डॅबा स्क्वेअर एफ बाय डॅबा वाय स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इंटू डॅबा स्क्वेअर एफ बाय डॅबा वाय स्क्वेअर इक्वल टू एन इंटू एन मायनस वन इंटू एफ. हे झेड असेल किंवा एफ असेल. झेड इज द होमोजिनियस फंक्शन ऑफ डिग्री एन असेल तर एफ. आता एन झेड असेल, आता एफ असेल, एफ इज द होमोजिनियस फंक्शन असेल तर एन इंटू एन मायनस वन इंटू एफ. आपल्या ओरिजिनल याच्यामध्ये आपण झेड घेतलं होतं, आता एफ ॲड एफ. ठीक आहे. एनची व्हॅल्यू किती आहे 1 म्हणजे 1 इंटू 1 मायनस 1 इंटू एफ. 1 इंटू 0 इंटू एफ दॅट इज द 0. इट्स व्हॅल्यू इज द 0. इथं थांबू आपण.